मन कसं निर्माण होतं, त्याचं मूळ जाणीवेत कसं आहे आणि जाणीवेचं शेवटी परिवर्तन मनामध्ये कसं होतं, हा सगळा विषय आपण बघितला. त्याचप्रमाणे ही जी जाणीव आहे, ही जाणीव आणि मी मागल्या खेपेला सांगितलं होतं, की बहिर्मन आणि अंतर्मन यांचा संबंध शुद्ध जाणीव किंवा दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव यांच्याशी आहे. म्हणजे डिव्हाइन कॉन्शियसनेस आणि डिव्हाइन इंट्युशन यांच्याशी हे दोन्ही संबंधित आहे. आणि म्हणून बहिर्मन आणि अंतर्मन हा विषय जर आपल्याला नीट समजावून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी हे डिव्हाइन कॉन्शियसनेस आणि डिव्हाइन इंट्युशन आपल्या जीवनामध्ये आणि विश्वामध्ये कशी कार्यरत आहे हे मी आतापर्यंत निरनिराळ्या प्रकाराने समजावून सांगितलं. त्याचप्रमाणे मागल्या प्रवचनामध्ये मी हेही सांगितलं की ही जी जाणीव आहे, ही जाणीव अनंत रूपे अनंत वेशे प्रगट होते. अनंत रूपे अनंत वेशे ही जाणीव प्रगट होते. याला मागल्या खेपेला सांगितलं होतं सत्ता ज्ञान. तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणु रेणू वागवित. हा शब्द वापरला बघा. तुका म्हणे ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणु रेणू वागवित. इकडे सुद्धा च शब्द आहे. तुका म्हणे ज्ञान तोची नारायण, जाणती सज्ञान गुरुपुत्र. म्हणजे च शब्द वापरून तुकाराम महाराजांनी या दोन्ही ठिकाणी आपल्याला सावध केलेलं आहे. आणि म्हणून हे जे सत्ताज्ञान आहे किंवा ही जी जाणीव आहे, ही जाणीव जी आहे ही एका बाजूने दिव्य आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दिव्य नेणीव आहे. आणि म्हणून जाणीव आणि नेणीव म्हणजे दिव्य जाणीव आणि दिव्य नेणीव ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हा सगळा विषय आतापर्यंत मी नीट समजावून सांगितला. आणि ही दिव्य जाणीव दिव्य नेणीव म्हणजे चैतन्य शक्ती ज्या वेळेला अनंत रूपे अनंत वेशे प्रगट होते, तेव्हा प्रगट होत असताना ती निरनिराळी उपाधी धारण करते. आणि ह्या निरनिराळ्या उपाधी धारण करत असताना उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे प्रक्रियेमध्ये त्या दिव्य जाणीवेला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. हे पहिलं लक्षात ठेवायचं. मी मागल्या खेपेला सांगितलं होतं, हे पहिलं ग्रहण लागतं. पहिलं जे ग्रहण लागतं ते इथे लागतं की ही उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये दिव्य जाणीवेला, इथे दिव्य जाणीव म्हटलं की दिव्य नेणीव आहे लक्षात ठेवायचं. पहिलं ग्रहण लागतं ते म्हणजे स्वरूपाचा विसर. आपल्याला आपलाच विसर पडतो, त्या जाणीवेला जाणीवेचाच विसर पडतो. आणि म्हणून एके ठिकाणी रामदास स्वामीने फार सुंदर सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपण आपण. किती सुंदर सांगितले बघा. ऐसे भ्रमाचे लक्षण विसरे आपण आपण. हे जे आपलं स्वरूप आहे, जी जाणीव आहे, जी नेणीव आहे, जी चैतन्य शक्ती आहे की जिच्या ठिकाणी हे सर्व आहे, तिला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो उपाधी धारण करण्याच्या प्रक्रियेत म्हणजे प्रोसेसमध्ये. आणि हा विसर जो पडतो हे पहिलं ग्रहण लागतं. म्हणून मी मागल्या प्रवचनात सांगितलं की पहिलं ग्रहण जे लागतं ते इथे. आता गंमत अशी आहे की हा विसर कोण पाडतो, का पाडतो, कसा पाडतो, ह्याबद्दल आतापर्यंत कोणालाही कळलेलं नाही आणि यापुढे कोणाला कळणार नाही. कारण हे देवाघरचं म्हणा, निसर्गाच्या दरबारातलं म्हणा, परमेश्वराच्या दरबारातलं म्हणा किंवा त्या दिव्य शक्तीच्या दरबारातलं म्हणा, हे गुपित आहे असं म्हटलं तरी झालं. सिक्रेट ऑफ सिक्रेट्स. हे आतापर्यंत कोणाला कळलेलंच नाही की हा विसर का पडतो. आपल्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडतो आणि त्या चैतन्य शक्तीला सुद्धा, म्हणजे जी अनंत रूपे अनंत वेश प्रगट होते, त्या चैतन्य शक्तीला सुद्धा आणि स्वरूपाचा विसर पडतो उपाधी धारण करण्याच्या प्रक्रियेत, प्रोसेसमध्ये. आणि म्हणून ही जी उपाधी ज्याला आपण म्हणतो, ती उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये हा विसर पडतो.
आणि हा जो विसर पडतो तो का पडतो हे न कळल्यामुळे त्याला रिझन अननोन असं जीवनविद्येने नाव दिलेलं आहे. म्हणजे कारण आहे पण ते माहीत नाही. तर निसर्गाचा असा नियम आहे की जिथे परिणाम आहे तिथे कारणे असतात. मग हे परिणाम आहे तिथे कारण जर असतंच तर मग इथे कारण काय? इथे कारण आहे पण ते आपल्याला ज्ञात नाही. इथे एक कारण आहे पण आपल्याला ज्ञात नाही. असा हा विषय मोठा गमतीदार आहे. आणि म्हणून याला माया असं नाव दिलेलं आहे. ह्याला शास्त्राने अतिशय सुंदर नाव दिलं म्हणजे माया. माया म्हणजे काय? माया म्हणजे रिझन अननोन. माया म्हणजे रिझन आहे पण माहीत नाही, याला माया असं म्हणतात. आणि म्हणून ही जी माया आहे त्या मायेमुळे म्हणजे रिझन अननोन, कारण आहे पण माहीत नाही, आणि त्यामुळे आपल्याला आपला स्वरूपाचा विसर पडतो. त्या चैतन्य शक्तीला स्वरूपाचा विसर पडतो. आणि हा जो विसर पडतो तो सामान्य विसर नाही. म्हणजे आपण बाजारात गेलो आणि भाजी आणायला विसरलो. बायकोने सांगितलं हो ऑफिसमधून येताना भाजी आणा. कुठली भाजी? कोबीची भाजी, कॉलीफ्लॉवरची भाजी, आळूची भाजी लिस्ट दिली होती. आणि हे ग्रस्त येताना कुठल्या विचारामध्ये गर्क होते. बहुतेक ऑफिसमध्ये काहीतरी बिनसलं होतं आणि ते सरळ घरी आले. घरी आल्याबरोबर विचारलं का हो भाजी आणली का? हा म्हणाले विसरलो. आता विसरलो म्हटल्यानंतर का विसरलात असा जर प्रश्न विचारला बायकोने, हा काय उत्तर देणार? हा काय उत्तरच देऊ शकत नाही. का विसरलो? विसरलो एवढं खरं, का मला माहित नाही, विसरलो. फार तर सांगता येईल की मी कुठल्या तरी विचारात गर्क होतो. पण तो विसर आणि या ठिकाणी मी सांगतोय तो विसर एक नाही, तो विसर वेगळा. आपण एखादी गोष्ट विसरतो, तो विसरण्याचा तो भाग आहे तो वेगळा. आणि मी या ठिकाणी जो विसर सांगतो तो विसर वेगळा आहे. तो विसर म्हणजे कसा आहे त्याला अगदीच उदाहरण द्यायचं झालं जर एकच देता येतं ते म्हणजे हिप्नॉटिक स्पेल. ज्याला आपण हिप्नॉटिक स्पेल असं म्हणतो, की ज्याला आपण हिप्नॉटिझम म्हणतो, मेस्मेरिझम असं त्याला दुसरं एक नाव आहे, मोहिनी विद्या असं त्याला मराठीत नाव आहे. त्याच्यामध्ये तो जो सब्जेक्ट असतो आणि त्याच्यासमोर जो ऑब्जेक्ट असतो, तो सब्जेक्ट म्हणजे तो हिप्नॉटिझम करणारा तो जो असतो तो जो त्याच्यासमोर बसलेला जो ऑब्जेक्ट असतो त्याला सूचना करतो. आणि ती सूचना त्याला एका विशिष्ट अवस्थेमध्ये नेऊन तो त्याला त्या ठिकाणी एक सूचना करतो. आणि ती सूचना त्याला एकदा दिली की त्या सूचनेप्रमाणे तो वागायला लागतो, बोलायला लागतो, चालायला लागतो, करायला लागतो. म्हणजे त्या अवस्थेमध्ये तो आपली मूळ अवस्था जी आहे ती पूर्णपणे हरवून बसलेला आहे. विसरला हा शब्द त्या ठिकाणी चुकीचाच आहे. तो हरवूनच बसलेला आहे, कळलं की नाही? आणि त्याच्या ठिकाणी दुसरीच पर्सनॅलिटी निर्माण झालेली आहे. एक उदाहरण देऊन हा विषय मी स्पष्ट करू इच्छितो. गमत अशी आहे, असं समजा एक गोविंदराव नावाचे ग्रस्त आहेत आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक डॉक्टर आहे, फॅमिली डॉक्टर, त्यांचेच फॅमिली डॉक्टर, आणि त्यांचं नाव आहे परांजपे. आता या गोविंदरावावर जर हिप्नॉटिक प्रयोग केला, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये हिप्नॉटिक स्पेल असं म्हणतो, तो हिप्नॉटिक स्पेलमध्ये त्या गोविंदरावाला नेऊन आणि मग त्याला जर सूचना केली की तू गोविंदराव नाही, तू डॉक्टर परांजपे आहे, अशी जर त्याला सूचना केली विशिष्ट अवस्थेमध्ये नेऊन, तर त्याचा परिणाम असा होईल की तो गोविंदराव जो आहे तो आपली मूळ पर्सनॅलिटी पूर्णपणे हरवून बसेल
आणि तो स्वतःला डॉक्टर परांजपे समजेल, डॉक्टर परांजपेंच्या क्लिनिकमध्ये जाईल, त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसेल आणि त्या डॉक्टरप्रमाणे सगळं वागण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यासमोर त्याची बायको जरी आली, कोणाची, गोविंदरावांची, जर बायको त्यावेळेला त्यांच्यासमोर आली तर तो तिला ओळखणार नाही. पण परांजपेंची बायको जर आली तर तिला तो ओळखेल. म्हणजे गंमत अशी आहे की हिप्नॉटिक स्पेलमध्ये गेल्यानंतर आणि त्यानंतर त्याला सूचना केल्यानंतर तो आपली मूळ पर्सनॅलिटी जी आहे, इंडिव्हिज्युअलिटी जी आहे, त्याचं जे मूळ व्यक्तिमत्व जे आहे तो हरवून बसतो. हरवून बसणं हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि हा ते हरवून बसतो आणि त्याला आपण दुसरीच पर्सनॅलिटी आहोत अशी त्याच्या ठिकाणी जाणीव निर्माण होते. आता ह्याच्यामध्ये परिणाम असा होतो की तो भलत्याच रीतीने वागायला लागतो. म्हणजे ह्याची बायको, गोविंदरावांची बायको जरी त्याच्यासमोर गेली ना, तो ओळखणार नाही. मुलं गेली तरी ओळखणार नाही. पण डॉक्टर परांजपेंच्या बायको जर गेली आणि मुलं गेली तर त्यांना तो आपली बायको, आपली मुलं म्हणून समजेल. हे मी एक उदाहरण दिलं की सूचना केल्यानंतर या सूचनेचा जो परिणाम होतो तो परिणाम किती प्रभावी असतो हे मला सांगायचं. की आपल्या ठिकाणी असणारं जे सबकॉन्शियस माइंड आहे, अंतर्मन जे आहे, त्या अंतर्मनावर जो परिणाम होतो तो परिणाम तो अंतर्मन कसं झेलतं ते मी तुम्हाला सांगितलं. हा विषय आपण पुढे नंतर बघणार आहोत. पण मला एवढंच सांगायचं आहे की विसर पडतो असं मी जे सांगितलं ते मला समजावून सांगण्यासाठी हा मी विषय घेतला. विसर पडतो म्हणजे काय पडतं? तर विसर पडतो म्हणजे आपण समजतो तो विसर नव्हे, तर तो आपलं व्यक्तिमत्व हरवून बसतो. आणि म्हणून मायेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव असा की सच्चिदानंद स्वरूप आपलं जे आहे ते आपण हरवून बसतो आणि आपण त्या उपाधी जी धारण केलेली असते त्या उपाधीशी आपण एकरूप होतो. इथे ज्याला आपण कल्पना असं म्हणतो त्या कल्पनेचं ग्रहण लागतं. पहिलं ग्रहण लागलं कोणाचं? विसर, म्हणजे स्वरूपाचा विसर म्हणजे माया. हे पहिलं ग्रहण लागलं. त्याचं मी आता थोडं वर्णन केलं थोडक्यात. आता दुसरं ग्रहण लागलं ते बघा. ते दुसरं ग्रहण लागलं ते कल्पनेचं. त्याला जेव्हा विसर पडतो आपल्या स्वरूपाचा तेव्हा त्याच्या ठिकाणी मी कोण हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्या ठिकाणी विसर पडल्यानंतर माणसाला आपोआपच प्रश्न निर्माण होतो, मग आपल्याला विसर पडला मग मी कोण? तर त्यावेळेला जेव्हा त्याला प्रश्न पडतो मी कोण, त्यावेळेला तो कल्पना करतो. इथे कल्पनेचं ग्रहण लागतं की मी अमुक, मी शरीर, अमुक नव्हे, मी शरीर, मी शरीर आहे. म्हणजे ती जी उपाधी धारण केलेली आहे ती उपाधी मी, ही उपाधी मी, असं त्या ठिकाणी त्या कल्पनेचं ग्रहण त्या जाणीवेला लागतं. हे त्याचं दुसरं आहे, काय म्हणतात, दुसरं ग्रहण. आता हे जे उपाधीशी तो समरस होतो तो इतका समरस होतो की जाणीवेचं जे मूळ स्वरूप आहे ते संपूर्णपणे तो विसरून जातो आणि ती जी उपाधी ती आहे त्या उपाधीशी तो इतका एकरूप होतो की ती उपाधी म्हणजेच आपण, अशी त्या जाणीवेच्या ठिकाणी जाणीव निर्माण होते. आणि ह्याला कारण काय? कल्पना. म्हणून कल्पनेचं ग्रहण त्या ठिकाणी लागलेलं आहे. एका ठिकाणी रामदास स्वामींनी फार सुंदर सांगितलं आहे, समर्थ रामदास स्वामींनी एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की हे जी कल्पना आहे की मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून प्राणी झाला अल्प देवबुद्धीचा. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाची केवळ, हिचे केली या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. किती सुंदर सांगितले बघा. इथे कल्पना शब्द वापरला आणि वर संकल्प शब्द वापरला. तर सांगायचा मुद्दा असा की दोन्हीचा अर्थ एकच आहे. आणि म्हणून ही जी कल्पना आहे, ही कल्पना, ही जी मूळ आहे तिचं जर निर्मूलन केलं तर ब्रह्मप्राप्ती, असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे ते ग्रहण सुटलं पाहिजे.
कल्पनेचं ग्रहण सुटलं पाहिजे. म्हणजे हे दुसरं ग्रहण. आता तिसरं जे ग्रहण जे आहे ना ते निसर्ग नियम. हे जे निसर्गाचे जे नियम आहेत हे निसर्गाचे नियम एकदा त्या चैतन्य शक्तीने जाणीवेने एकदा ती उपाधी मी अशा तऱ्हेने कल्पनेच्या आहारी जाऊन त्या उपाधी पण स्वीकारलं की निसर्गाचे नियम त्याला लागू होतात. त्याला निसर्गाचे नियम लागू होतात. आणि म्हणून हे निसर्गाचे नियम जे आहेत ते सर्वांना लागू होतात. तो कोणी असो, तो भगवंत असू दे, तो महंत असू दे, तो संत असू दे किंवा तो पंत असू दे, सर्वांना ते लागू होतं. एकदा उपाधी धारण केली की निसर्गाचे नियम त्या सर्वांना लागू होतात. हे आपण लक्षात ठेवायचं. आणि हे जे निसर्गाचे नियम लागू होतात हे तिसरं ग्रहण म्हणजे त्या उपाधीला लागलेलं, जाणीवेला लागलेलं तिसरं ग्रहण उपाधीच्या मुळे. आता हे जे निसर्गाचे जे मागल्या खेपेला मी सांगितलं की निसर्गाचे नियम केव्हा लागू होतात. क्रिकेटचं उदाहरण दिलं की तुम्ही क्रिकेट खेळायला लागलात की क्रिकेट खेळण्याचे जे नियम आहेत ते लागू होतात. आणि तुम्ही जर कबड्डी खेळायला गेलात तर तिकडचे नियम वेगळे. आणि तुम्ही कुठलाच खेळ खेळत नाही तर तुम्हाला कुठलेच नियम लागू नाही. तसं तुम्ही कुठली उपाधी धारण करता. माणसाची उपाधी धारण केली निसर्गाचे नियम वेगळे. वृक्षाची उपाधी धारण केली निसर्गाचे नियम वेगळे. पशुचे म्हणजे एखादा वाघ किंवा याचे जर उपाधी धारण केली निसर्गाचे नियम वेगळे. पक्षाची उपाधी धारण केली निसर्गाचे नियम वेगळे. आणि जलचर ज्याला आपण म्हणतो म्हणजे पाण्यातले मासे वगैरे वगैरे हे जे जलचर आहेत त्यांची उपाधी धारण केली की निसर्गाचे नियम वेगळे. म्हणजे आपल्या ठिकाणी जे आपण म्हणतो की निन्याळ तऱ्हेचं चर आणि अचर असं जे आहे हे विश्व, त्याच्यामध्ये जी उपाधी ती धारण करेल त्याप्रमाणे निसर्गाचे नियम त्याला लागू होतात. हे एकदा आपल्या ध्यानामध्ये आलं की निसर्गाच्या नियमामुळे त्याला आणि त्याच्या ठिकाणी असणारं जे व्यापकपण हे एकदेशी होतं. पूर्वी ते जे अव्यक्त होतं ते उपाधीमुळे ते स्वतःला व्यक्त समजायला लागतं. पूर्वी जे अदृश्य होतं ते उपाधीमुळे स्वतःला ते दृश्य समजायला लागतं. आणि अशा तऱ्हेने उपाधी धारण केल्यामुळे हे निसर्गाचे नियम त्याला लागू होतात. आणि हे निसर्गाचे नियम A to Z सर्वांना लागू होतात. हे तिसरं ग्रहण. आणि चौथं ग्रहण जे आहे ना ते संस्कार, ज्याला आपण संस्कार असं म्हणतो, हे चौथं ग्रहण. हे सर्वात महत्त्वाचं ग्रहण आहे. संस्कार हे सर्वात महत्त्वाचं ग्रहण आहे. किती महत्त्वाचं ग्रहण की संस्कार हे एवढं महत्त्वाचं ग्रहण आहे की त्या संस्काराच्या ग्रहणामुळे बाकीची ग्रहणंसुद्धा कमीच महत्त्वाची असं ठरलं गेलं, असं प्रत्यक्षामध्ये लोकांना अनुभूती आली. तुम्ही म्हणाले कसं काय सांगतो. गंमत अशी आहे की संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्या संस्कृतीतून संस्कार येतात. संस्कार येतात कुठून? संस्कृती. आणि ही जी संस्कृती आहे ही निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी आहे. आता मुस्लिम संस्कृती, हिंदू संस्कृती, ख्रिश्चन संस्कृती, ज्यू संस्कृती, पारशी संस्कृती, अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर निरनिराळ्या तऱ्हेच्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीचे निरनिराळ्या तऱ्हेचे त्या समाजामध्ये संस्कार आहेत. त्या संस्कृतीप्रमाणे देव. आता ही संस्कृती कशी निर्माण होते हा एक मोठा विषय आहे, पण तुम्ही आता घेत नाही. की ज्याला आपण देव म्हणतो त्या देवाची जी कल्पना किंवा भावना किंवा धारणा जी त्या लोकांची जी असेल त्याप्रमाणे त्यांच्या ठिकाणी धर्म नावाची गोष्ट निर्माण होते. मग देवाच्या कल्पनेप्रमाणे धर्म, मग देव आणि धर्म यांच्या कल्पनेप्रमाणे संस्कृती, आणि त्या संस्कृतीप्रमाणे संस्कार, आणि त्या संस्काराप्रमाणे मग आचार विचार आणि उच्चार, आणि त्याच्यातून निर्माण होणारी नियती, आणि त्या नियतीप्रमाणे होणारी माणसांना सुखदुःख. अशा तऱ्हेने हा सगळा जो प्रकार आहे
तो संस्कृती नावाच्या एका प्रकारामुळे होतो. म्हणजे संस्कृती किती महत्त्वाची आहे हे तुमच्या ध्यानात येईल. संस्कृती किती महत्त्वाची आहे हे तुमच्या ध्यानात येईल. आणि ही जी संस्कृती जी आहे ही तुमच्या एकदा ध्यानामध्ये आली की संस्कृतीचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये किती प्रचंड प्रमाणात आहे हे तुमच्या लक्षात येईल. आज ज्याला आपण संस्कृती म्हणतो, ही संस्कृती आज जवळजवळ विकृती ठरण्याच्या मार्गावर आहे. जवळजवळ म्हटलं आहे, पूर्णत्वाने म्हणत नाही, जवळजवळ विकृती ठरण्याच्या मार्गात लागलेली आहे. आणि ह्याचा परिणाम असा होतो की संस्कृती हीच जर विकृती झाली तर त्या संस्कारातून जे संस्कृतीतून जे संस्कार निर्माण होतील आणि केले जातील लहान मुलावर, मोठ्यावर, सर्वावर, त्याच्यातून निर्माण होणार ती विकृतीच निर्माण होणार. संस्कृती विकृती झाली, त्या संस्कारातून जे निर्माण होईल ती सगळी विकृतीच होईल. आणि ही जी विकृती जी आहे ही सगळी विषारी कृती निर्माण करण्यास कारणीभूत आहे. आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. का? त्याचं कारण हे, माणसं आता कुठे कुठे जाऊन शोधतात. आपलं दुःख हरण होण्यासाठी लोक तीर्थयात्रा करतात, व्रतवैकल्य करतात, उपास-तापास करतात. पण खरं जे मूळ आहे ते वेगळंच आहे. खरं जे मूळ आहे ते वेगळं आहे, तिकडे कोणी बघतच नाही. आणि म्हणून जीवनविद्येने आणि आग्रहपूर्वक सिद्धांत मांडलेला आहे की विकृतीला कारण चुकीची संस्कृती. आणि ही विकृती जोपर्यंत समाजामध्ये नांदते आहे तोपर्यंत मानवजात सुखी होईल अशी आशा करणं केवळ व्यर्थ आहे. अर्थात हा विषय आपण जरा खुलासेवार आपण पुढल्या खेपेला पाहू. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा.